प्रवीण सोनवणे हेच आमचा माणूस आहे. त्यांचे जे समाजकार्य आहे, त्यांचं जे डाऊन टू अर्थ जे काम करतात, त्याच्यामुळे ही सगळी गर्दी जमा झाली. प्रवीण दादा हा आधीपासून आपल्या हक्काचा माणूस आहे. मतदान घेतलं, निवडून आल्यानंतर गायब झाले, तसंच गायब होणार नाही हे 10 वर्ष तो ऑलरेडी काम करत आलाय. असं नाही की एक मंडळ चौक असं धरून काम झालेलं नाही. प्रभाग क्रमांक 13 हे त्यांचं माहेरघर आहे. ते ज्या पद्धतीनं सक्रिय आहेत त्या पद्धतीनं कोणताही उमेदवार यामध्ये सक्रिय नाहीये. तुला काय वाटतंय, महायुती की महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीची सत्ता यावी. कारण का बंटी पाटलांचं साहेबांचं जे नियोजन आहे, ऋतुराज दादांचं जे सहकार्य आहे आणि प्रवीणदाचं जे काम आहे, त्या हिशोबानं जर बघितलं तर महापालिकेवर आम्हाला वाटते की काँग्रेसची सत्ता यावी. अनेक योजना आणल्या, त्या योजनांचं काय भरपूर योजना आणल्या, मग कशाला महाविकास आघाडी पाहिजे? त्या योजनांच्या आधारेच ते फक्त महायुती करत असतात. तर योजनेचं कसं आहे, 1 महिना चालू 5 महिने बंद. ह्याच्या अगोदर पण बाकी नगरसेवक होते, तर त्यांना काय आपलं काम काय व्यवस्थित झालेलं नाही, काय नाही. हे आपलं प्रवीणदा कसं आहे, कुठलाही शब्द खाली पाडणार नाही, 100% काम होणार म्हणजे होणार. आणि प्रवीण सोनवणेसारखा लीडर हा जवाहरनगरला मिळणे ही खूप मोठी बाब आहे. प्रत्येक ठिकाणी जर बघितला तर तुम्हाला अशीच माणसं प्रवीण सोनवणेच्या पाठीमागे दिसतील. त्यामुळं आम्हाला खूप आवडेल की आमचा लीडर प्रवीण सोनवणे असावा. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या कोल्हापुरात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक प्रभागामध्ये प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली आहे. प्रत्येक प्रभागात प्रत्येक उमेदवार आपली मोठी प्रचार शक्ती प्रदर्शन करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय. आपले मुद्दे, आपले अजेंडा त्यांच्या समोर मांडतोय आणि विकासाचा जो काही त्यांचा अजेंडा आहे तो लोकांना सांगून आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला संपूर्ण कोल्हापूर शहरात चित्र दिसत आहे. मी सध्या कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये पोहोचलोय आणि या 13 मध्ये सध्या एका प्रचारादरम्यान आता आपण काही तरुण आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. काय नेमकं त्यांच्या मनातल्या प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या मनातला नगरसेवक कसा असावा आणि आता त्या प्रचारामध्ये तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे. काय त्यांच्या भावना आहेत आपण हे देखील जाणून घेऊयात. मित्रा, काय सांगशील? तू तरुण आहेस, सध्या आता प्रचारामध्ये तू सक्रिय आहेस. या वेळेला जर बघितलं तर महापालिकेचा जो कारभार होता, 5 वर्ष सुरू होता, नगरसेवक नव्हता, तो महापालिकेचा कारभार बरा की नगरसेवकच चांगला? नगरसेवकच चांगला. कारण का ह्याच्या आधी जी कामं होत होती ती बाबा आम्हाला नगरसेवकाला बोलवून त्या गोष्टी काम करून घेता येत होतं. आता प्रशासनाच्या हातात असल्यामुळे आम्हाला कुठं जायचं, कुणाला विचारायचा प्रश्न, कुठली गोष्ट काय करायची असेल तर कुणाजवळ जायचं ह्याचा कुठलाही मार्ग नाही आहे. त्यामुळं आम्हाला ते नगरसेवक बरोबर जे संभाषण होते तेच योग्य आहे. त्यामुळे काम होतं. तुला काय वाटतंय? जे काम नगरसेवक करू शकतो ते काम महानगरपालिका करू शकत नाही. सामान्य माणसं एखाद्या नगरसेवकाकडेच पोहोचू शकतात. ते महानगरपालिकेत कोणत्या अधिकाऱ्याला भेटावं, कोणत्या माणसाकडे जावं, त्यानंतर ते काम कुठेपर्यंत आले हे सुद्धा पुढं महानगरपालिकेमध्ये कळत नाही. तेच आपण नगरसेवकाला डायरेक्ट कान धरून आपण ते विचारू शकतो. त्यामुळे नगरसेवकच आपल्याला हवा. आता बघायला गेलं तर नगरसेवक जो आहे तो कसा असावा असं वाटतंय? नगरसेवक हा आपल्यातलाच माणूस असावा, ज्याला आपण सांगू शकतो की हे काम करायचं आहे. कसं आहे, महानगरपालिकेला हे काम आपण सांगू शकत नाही. कुठल्या माणसाकडे जायचं, काय करायचं हे आपल्याला माहित नसते. परत आपल्याला सूचना व्यवस्थित मिळत नाही. जर आपल्या जवळचा माणूस असेल, आपल्या एरियातला माणूस असेल तर त्याला आपण सांगू शकतो की हे काम करायचं आहे, हे आपल्याला काम झालंच पाहिजे. त्यामुळे आपला नगरसेवक हा आपल्या एरियातलाच पाहिजे, आपला माणूस पाहिजे. मित्रा, तू आता मतदान करणार आहेस. मतदान करताना तू माणूस बघणार की पक्ष बघणार? मी माणूस बघणार, कारण का शेवटी माझं कसं आहे, आपला कोणतरी माणूस असला जवळ तरी आपली कामं त्या पद्धतीने होतात. त्यामुळे मी आपला माणूस बघूनच मतदान करणार. असं आता तुम्ही प्रचारात सक्रिय झालेला आहात. काय वाटतंय, या प्रभाग क्रमांक 13 मध्ये कोण असं व्यक्तिमत्व आहे की बाबा कामं करू शकेल, अशी तुमच्या मनातला नगरसेवक होऊ शकेल? प्रवीण सोनवणे हेच आमचा माणूस आहे. तोच आपल्याला सगळं कामं करेल. काय असं वेगळं काय केलंय प्रवीण सोनवणेने की आमचा माणूस आहे म्हणून? आपलं कसं सगळं काम त्याच्याकडनं होऊ शकते असं आम्हाला स्वतः वाटते. कारण का ह्याच्या अगोदर पण बाकी नगरसेवक होते, तर त्यांना काय आपलं काम काय व्यवस्थित झालेलं नाही, काय नाही. हे आपलं प्रवीणदा कसं आहे, कुठलाही शब्द खाली पाडणार नाही, 100% काम होणार म्हणजे होणार. पैशाच्या जीवावर सगळ्या निवडणुका लढवल्या जात आहेत आणि यावेळी निवडणूक तशीच पैशाच्या जीवावर प्रवीण सोनवणे यांच्या माध्यमातून लढवली जाते आणि जी काही लोक आल्यात ती फक्त पैसा आणि दहशतीवर आल्यात. अजिबात असं काही नाही आहे. ती त्यांचा जो सामाजिक वारसा जो राजकारणामध्ये आलेला आहे ते प्रत्येक सुखाच्या कार्यक्रमामध्ये दुःखाच्या कार्यक्रमामध्ये ते खूप सक्रिय असतात. आणि प्रवीण सोनवणेसारखा लीडर
हा जवाहरनगरला मिळणे ही खूप मोठी बाब आहे. त्यांचा बिझनेस, त्यांचे पैसे हे त्यांच्या ह्याच्यावरती एकही माणूस इथं आलेला नाही आहे. त्यांचे जे समाजकार्य आहे, त्यांचं जे डाऊन टू अर्थ जे जे काम करतात त्याच्यामुळे ही सगळी गर्दी जमा झाली आहे. डाऊन टू अर्थ कार्य करतात, लोकांच्यात मिसळतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण कार्यकर्ते किंवा या प्रचारात सहभागी झालाय म्हणून. पण असं कळते की ते गाडीतनं जाताना काचा खाली करत नाहीत आणि ते भेटणं तरी त्यांना अशक्य आहे. असं काही नाही आहे. हे लोकांनी उठवलेलं धुतांड आहे. असं बाबच नाही की ते काच खाली करून येत नाहीत किंवा काच वर चढून फक्त फोरवर्डमधून फिरतात. ते खूप सक्रिय आहेत आमच्या भागामध्ये. प्रत्येकांच्या कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून सहभाग घेत असतात. सगळ्यात पुढाकार त्यांचा असतो. त्यांनी प्रत्येक आपलं हे घरचं आहे अशा पद्धतीने ते असतात. त्यामुळं असं म्हणणं योग्य नाही की ते काचावर करून जातात. ज्यांना हे माहीत नाही, जे विरोधक आहेत, ती ह्याच गोष्टी उठवतात. मित्रा, तुला काय वाटतंय प्रवीण सोनवणे या व्यक्तिमत्वाबद्दल तुझं काय मत आहे? प्रवीण दादा हा आधीपासून आपल्या हक्काचा माणूस आहे. त्याला जे सांगेल तो ते काय सर्व काम करून देतो. त्याकडे सत्ता असू दे अगर नसू दे, त्यांनी आपल्या भागातले सगळे प्रश्न आधीपासून सॉल्व्ह केलेले आहेत. नगरसेवक पदाचं पेरणी केलेली तिने, आता नगरसेवक झाल्यावर 5 वर्ष गायब होणार. असं आज बघता येत नाही. प्रॉपर तुम्ही जर 10 नाही तसे बघायला गेले तर 40 वर्ष त्यांचे वडील असतील, त्यांची मम्मी असेल, त्यांनी महापौर पद भोगले, उपमहापौर भोगले. त्या कामावर त्यांनी इथल्या जवाहरनगर असू दे, नेहरूनगर असू दे, संभाजीनगर असू दे, महालक्ष्मी नगर असू दे, असं नाही की बाबा हा जवाहरनगर एरियातच त्यांनी प्रचार केलाय किंवा त्यासाठी ते काम करा, असं नाही. प्रत्येक ठिकाणी जर बघितला तर तुम्हाला अशीच माणसं प्रवीण सोनवणेच्या पाठीमागे दिसतील. कारण का एवढं त्यांचं काम आहे. असं नाही की फक्त जवाहरनगरच भाग असं नाही. टोटल तुम्ही जर काढला तर 13 सगळा भाग त्यांनी कव्हर केलेला आहे. आता हे फिरणं झालं, हे म्हणजे नगरसेवक पद एकदा मिळावं यासाठी पेरणी केली असं म्हणतात. आणि ती पेरणी केली, इतर नगरसेवक जे मतदान घेतलं, निवडून आल्यानंतर गायब झाले, तसंच गायब होणार नाही. हे 10 वर्ष तो ऑलरेडी काम करत आलाय. असं नाही की एक मंडळ चौक असं धरून काम झालेलं नाही की बाबा आज नाही. आम्ही किरकोळ गणपतीची पण किरकोळ जरी कामं असलीत किंवा काय असेल तरी आम्ही त्याकडे गेलोय. तो आमच्याकडे आलाय, त्यांना सांगितले बाबा ह्या गोष्टी करूया आपण. त्यामुळे असं नाही की फक्त ह्याच्यासाठी इलेक्शनसाठी तो ह्या गोष्टी करत आहे, असं नाही. आम्ही त्याबरोबर त्याचा वारसा बघत आलोय कायम. तो आमचा साथी आहे. आणि जसं आम्ही तो नगरसेवक म्हणजेच आम्ही नगरसेवक, असं नगरसेवक म्हणजे आम्ही नगरसेवक. तुम्ही त्यांचं काम बघितलं आलं, सगळं आलं. पण प्रभागात एवढ्या सगळ्या भागामध्ये लोक का मदत करतील, का त्यांना मतदान करतील? जवळजवळ आता तुम्ही बघितलात तर एक 40-45 वर्ष झालं त्यांचं राजकीय, सामाजिक हे त्यांचं माहेरघर मानलं जातं. प्रभाग क्रमांक 13 हे त्यांचं माहेरघर आहे. ते ज्या पद्धतीनं सक्रिय आहेत त्या पद्धतीनं कोणताही उमेदवार यामध्ये सक्रिय नाही आहे. त्यामुळं आम्हाला खूप आवडेल की आमचा लीडर प्रवीण सोनवणे असावा. मित्रा, तू काय सांगशील की बाबा आता ही सगळे सांगायला लागलेत की प्रवीण सोनवणे समाजात सक्रिय आहेत, लोकांची कामं करतात. तुला कधी अनुभव आलाय का रे असा? हो, आला 100%. कारण की कसं आहे, आम्ही लहानपणापासून म्हणजे मी लहान असताना जेव्हा सोनवणे काका उभारले ना, मी प्रवीणदांचे बाबा, तेव्हापासून मी त्यांच्या मागेच आहे. मी त्यांचं नाव पाडलं होतं की गॅस सिलेंडर काका. त्यामुळे त्यांना गॅस सिलेंडर काका त्यांचं चिन्ह होतं पूर्वी. त्यामुळे मी लहानपणापासून त्यांच्या मागून चाललेलो आहे. मग आता कसं आहे, त्यांचा मुलगा आहे शेवटी. आणि किती जरी झालं तरी तो आमच्या मंडळासाठी कायम आलेला आहे. म्हणजे असं हे नाही की मंडळात आहे म्हणून नाही येणार. आम्हाला कुठल्याही गल्लीतलं काही काम लागलं, काहीही लागलं, आम्ही त्याला फोन करायचो. त्यामुळे तो 100% आमच्याबरोबर यायचा. ही जी काही गर्दी आता या प्रचारात आलेली आहे ती फक्त दहशत आणि पैशाच्या जोरावर आली आहे? नाही, हे तुम्ही चुकीचं बोलायला लागलाय. कारण की प्रवीणदानं ह्याच्या मागे जे एवढं काम केले, त्याचा पैशाचा व त्याच्या म्हणजे जो बिझनेस आहे त्याचा याचा काही संबंध नाही. कारण की आम्ही माणूस बघून मत करायला लागलोय, आम्ही पैशाच्या जोरावर इथं आलेलो नाही. आता कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची किंवा महायुती की महाविकास आघाडीची सत्ता यावी वाटते? काँग्रेसच. कारण की कसं आहे, आत्ता सत्ता जर बदलली असेल तरी आपल्याला कुठं कामं प्रगती दिसलेली नाही किंवा काय कुठं काय झालेलं नाही. त्यामुळं येऊन काँग्रेसच यावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. तुला काय वाटतंय, महापालिकेवर कोणाची सत्ता यावी? महाविकास आघाडीची सत्ता यावी. कारण का बंटी पाटलांचं साहेबांचं जे नियोजन आहे, ऋतुराज दादांचं जे सहकार्य आहे आणि प्रवीणदाचं जे काम आहे, त्या हिशोबानं जर बघितलं तर महापालिकेवर आम्हाला वाटते की काँग्रेसचीच सत्ता यावी. कारण का इथून पुढं
आम्हाला जर कुठल्याही गोष्टीचा आवाज उठवायचा असेल तर ही नेते जे आहेत ते सक्रिय नेते आहेत. बाकी जे आहेत ते नुसतं दंगा चाललाय आणि काय चाललंय त्या जे डेव्हलपमेंट पाहिजे महायुतीनं तशी भरपूर झालेली कामं नाही. करून अनेक योजना आणल्या, त्या योजनांचं काय भरपूर योजना आणल्या, मग कशाला महाविकास आघाडी पाहिजे? त्या योजनांच्या आधारेच ते फक्त महायुती करत असतात, पण त्यांनी काहीही काम केलेलं नाही आहे. 5 वर्ष 10 वर्ष या बंटी साहेबांची जरी सत्ता नसली तरी ते खूप सक्रिय आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी. त्यांनी भरपूर काही कामं केलेली आहेत आणि त्यांचं जे धोरण आहे, त्यांचं जे स्लोगन असतं ते त्यांनी कायमस्वरूपी टिकवून ठेवलेलं आहे. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीची सत्ता यावी. बर मित्रा, तू काय सांगशील? तुला काय वाटतंय, महायुती की महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. कारण का जरी ते योजना वगैरे तुम्ही मगाशी म्हटला तर योजनेचं कसं आहे, 1 महिना चालू 5 महिने बंद, या हिशोबानं हे चुकीचं आहे. आणि मला वाटते की इथनं पुढं काँग्रेसची सत्ता आली तरी या बाकी सगळी कामं वगैरे पहिल्यासारखी होतील. म्हणून मी म्हणतोय की काँग्रेसची सत्ता यावी. तर आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रवीण सोनवणे यांच्या जे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारामध्ये ज्या काही सहभागी नागरिक तरुण कार्यकर्ते सहभागी झाले, आपण त्यांच्याशी संवाद साधला. यावेळेला प्रवीण सोनवणे यांच्या मागे राजकीयपेक्षा त्यांच्या आई असतील किंवा त्यांचे वडील असतील यांचा मोठा सामाजिक वारसा त्यांच्यासोबत लाभलेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रवीण सोनवणे यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून या प्रभागातील नागरिक असतील, या परिसरातील नागरिक असतील, त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या समस्या सोडवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे प्रवीण सोनवणे जर एखाद्या पदावर गेले तर ते आणखीन चांगल्या रीतीने या प्रभागामध्ये विकसनशील काम करतील, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या तरुण मंडळीने आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. येत्या 15 जानेवारीला मतदान होतंय, त्यानंतर 16 जानेवारीला मतमोजणी आणि निकाल होणार आहे. त्यावेळेलाच प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांचा कौल नेमका कोणाला आहे हे स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.